टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं खऱ्या अर्थाने बिगुल वाजलेलं आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. ही लढत खऱ्या अर्थाने अतिशय आतिथ्याची झाली होती. या लढतीमध्ये अजित पवार यांनी सरशी मारून त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन देखील झालेले आहेत. परंतु पुन्हा एकदा माळेगाव नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच पंचायतची निवडणूक होत आहे. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रंजन तावरे यांच्यामध्ये माळेगाव नगरपंचायतीची थेट निवडणूक लढत होणार आहे. एकंदरीतच रंजन तावरे यांनी या निवडणुकीसाठी दंड देखील थोपटलेले आहेत. आपल्यासोबत रंजन काका तावरे. काका, काय सांगाल, खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा नगरपंचायतीमध्ये अजित पवार यांच्या समोर लढाई होत आहे, कसं पाहता? खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिली आणि त्याच्या अनुषंगानं लोकशाही मार्गानं होणाऱ्या या निवडणुका हा खरा जनतेचा हक्क आहे आणि म्हणून ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. काका, एकंदरीत नगरपालिकेमध्ये राज्यातील नगरपालिका होत आहेत, नगरपंचायत निवडणूक होत आहेत. पुन्हा एकदा पवार एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशी देखील चर्चा होत आहे. बारामतीमध्ये माळेगाव नगरपंचायत येत आहे. कशा पद्धतीचा प्रभाव असणार आहे? कारण माळेगाव कारखान्यात आपण अगदी अटीतटीची लढत दिली होती आणि पुन्हा एकदा नगरपंचायतीची निवडणूक. कसं दोन गोष्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्वीपासून जी आहे ती एकच आहे आणि ज्यावेळी विभाजन झालं म्हणून सांगितलं गेलं त्यावेळी सुद्धा आमचे गुरु अण्णा चंद्रभाऊ तावरे यांनी सांगितलं की एकच आहेत. गेली 40-50 वर्षाचा त्यांचा त्या परिवाराशी असलेला संबंध आणि त्याच्यातून असलेला त्यांचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. ते दोन होऊच शकत नाही. तीच परिस्थिती उभ्या महाराष्ट्राला आता दिसायला लागलेली आहे. चंदगडमध्ये एक, दौंड तालुक्यामध्ये एकत्र, जेजुरीमध्ये एकत्र, तुमच्या मावळमध्ये एकत्र, अनेक ठिकाणी आजच्या बातम्या आहेत, अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. आणि माळेगावमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना आत्तापर्यंत आम्ही 95 सालापासूनची लढत दिलेली आहे. सर्वसामान्य मतदार आणि तो माणूस निश्चित आमच्या विचाराबरोबर राहिलेला आहे. गेल्या 30-35 वर्षातले सगळे सरपंच करण्याचं काम आमच्या विचाराच्या माणसांच्या त्याच्यातून झालेलं आहे. आणि आत्ताही माझा विश्वास आहे, आत्ता या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 17 नगरसेवक आणि 18 नगराध्यक्ष अशा पद्धतीनं सर्व उमेदवार आमच्याकडं, ताकदीचे उमेदवार आमच्याकडं तयार आहेत. ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने लढून जिंकणार आहोत. मला विश्वास आहे की ती निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीत चांगल्या मताधिक्यानं विजयी होऊ. काका, एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. सध्या बराचसा भाग जो माळेगाव नगरपंचायतीमध्ये येतोय, बराचसा भाग कारखान्याशी रिलेटेड. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार? कारण आधीची परिस्थिती ते चेअरमन होते, आता जास्तीत जास्त लोकांचा जो संपर्क आहे तिथं वाढलेला आहे. कशा पद्धतीचा फरक जाणू शकतो? फार मोठा बदल झाला आहे असं मला वाटत नाही आणि तो माळेगावचा शून्य मतदार जाणू नये. या निवडणुकीमध्ये अत्यंत विचारपूर्वक मतदान करणारा हा माळेगावचा मतदार आहे आणि तो त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून गेल्या लोकसभेला आणि विधानसभेला आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पक्षाच्या आदेश यशावंदे मानून दोन्ही निवडणुकांमध्ये महायुतीचं काम केलेलं आहे. आत्ताची सार्वत्रिक निवडणूक विचारात घेता वरिष्ठांचा जो आदेश येईल त्यानुसार आम्ही
काम करणार आहोत. एसटीची द्वारे वरिष्ठांच्या आदेशानुसार सन्मान्य काही तडजोड आली वरून तर आम्ही त्या गोष्टीला सुद्धा वरिष्ठांचा आदेश मानू, परंतु ती तडजोड ही सन्मान्य तडजोड असली पाहिजे. त्यांचा काही निरोप वगैरे आमच्या परवा पुण्यामध्ये बैठक झाली आणि त्याच्यानंतर राज्य पातळीवर ते निरोप गेलेले. सगळ्या नगरपंचायत आणि नगरपालिका पुणे जिल्ह्यातल्या याच्या संदर्भात ती चर्चा होऊन त्याच्यातला जो काही निर्णय येईल वरून तो आज येण्याची शक्यता आहे. जो काही आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत आणि याही पुढे जाऊन स्थानिक पातळीवर जे काही तुम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यायचे त्या पद्धतीने करावं अशा प्रकारच्याही सूचना. फक्त इलेक्शन जिंकणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं माळेगावमध्ये नगरपंचायतीला आम्ही आघाडीच्या माध्यमातून सुद्धा लढण्याचा विचार करीत आहोत. सर्वांना बरोबर घेऊन, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहोत आणि म्हणून तो आघाडीचा मार्ग सुद्धा आम्ही स्वीकारणार आहोत. काका, एकंदरीत माळेगाव कारखान्याची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस प्रमुख लढत तर खऱ्या अर्थाने तावरे आणि अजित पवार यांच्यात झाली होती, परंतु तिसरा गट जो पवार साहेबांनी जो बॅनर उभा केला कुठेतरी त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. वेळोवेळी तुम्ही देखील सांगितलेले आहे. ह्यावेळेस अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर काय तुमच्या रणनीती असणार आहे, कशा नाही, यावेळेला काही वेगळं होईल असं वाटत नाही. काय आता इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर इथंही एकत्र समोर जावं लागेल आणि आपण पाठीमागं बघितलेलं आहे कारखान्याला कशा पद्धतीने झाले. त्याच्यावर आता जास्त चर्चा करण्याचा काही अर्थ नाही. परंतु माळेगावमध्ये निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी लढणार आहोत आणि निश्चितपणे नगराध्यक्ष चांगल्या विचाराचा आणि सगळ्यांबरोबर घेऊन जाऊन काम करणारा असेल एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि बारामती नव्हे महाराष्ट्रातली एक अग्रगण्य नगरपंचायत म्हणून तिथं विकास केला जाईल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. पण वेळोवेळी उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणतात की आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करू, प्रत्येक वेळेस सांगतात. तुमचं कसे नाही, ते वेळोवेळी विकास करू, वेळोवेळी फंड्स आणू म्हणतात असतील तरी आम्ही देखील ते ज्या सरकारमध्ये येतात आता जिथून फंड्स आणतात ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये युतीचे घटक म्हणून ते आहेत. ज्यावेळेला आमचा या ठिकाणी सत्ता निर्माण येईल त्यावेळेला आम्हाला सुद्धा आमच्या राज्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाचे काम आणि विकासाचे फंड्स मोठ्या प्रमाणात आणता येतील तो विश्वास आहे. नक्कीच हे होते रंजन काका तावरे. येणाऱ्या काळामध्ये जी माळेगावची नगरपंचायतची स्थापन झाली तेव्हानंतर पहिल्यांदाच नगरपंचायत झाली निवडणूक आत्ता होत आहे. एकंदरीतच या निवडणुकीला आम्ही ताकदीने सामोरे जाणार आहोत आणि नक्कीच माळेगाव नगरपंचायतीचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आमचं प्राधान्य असणार आहे असं देखील रंजन काका तावरे यांनी सांगितलेलं आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.